नमस्कार मित्रांनो, मी ॲग्रिकॉस अक्षित निमसे ॲग्री कन्सल्टंट ऑफिशियल यावर तुमचं स्वागत करत आहे। तर आपण बघू शकतो आज आपण इथे कांदा पिकावर तण नियंत्रण कसं करायचं हे बघूयात। आपण तणाची अवस्था बघू शकतो, 2 पानावर आता तण आहे आणि खूप प्रमाणात हे तण आपल्या रानात लवकर उगून आलेलं आहे। तर ह्याच्यावर आपण कुठली फवारणी करायची हे आपण आज बघूयात। तर इथे टाटा कंपनीचं होंचो हे तणनाशक 1 लिटरला 1.25 मिलीने आपण घ्यायचं आहे आणि फ्युजिलेड सिजंटा कंपनीचं हे आपण 1 लिटरला 2 मिलीने आपण ह्याची फवारणी करायची आहे। होंचो हे तणनाशक आपलं गोल पानाचं गवत जाळण्यासाठी काम करतं आणि फ्युजिलेड आपलं लांब पानाचे गवत जाळण्यासाठी काम करतं। तर ह्याचा रिझल्ट अतिशय सुंदर आहे। तर हे तणनाशक मारत असताना आपला प्लॉट किमान 15 दिवसाच्या पुढे गेलेला पाहिजे आणि जर तण लवकर उगवलेला असेल तर आपण तरी पण ते 14 दिवसाच्या आतमध्ये आपण हे तणनाशकचा एवढा प्रयोग करू शकत नाही। जर तुम्हाला लवकर घ्यायचं असेल 11-12 दिवशी तर आपल्याला याचं प्रमाण थोडं कमी करायचं आहे। शेतकऱ्यांची अशी समस्या असते का आपण हे तणनाशक कोरड्यात मारलं पाहिजे की ओल्यात मारलं पाहिजे। जर तुमच्या रानाला ओला असेल तरी पण याचे रिझल्ट चांगले, किंवा जर तुम्हाला कोरड्यात मारायचं असेल तरी रिझल्ट चांगले, फक्त तुमचं 24 तासानंतर पाणी हे प्लॉटला लागलं पाहिजे। तर बऱ्याचदा असं होतं मित्रांनो, जेव्हा आपण फ्लोनी पाणी देतो, हा प्लॉट आपला ड्रिपवरती, पण फ्लोनी पाणी दिल्यानंतर विषय असं होतो की ह्या तणांवरती माती बसली जाते। तर ते माती त्या तणावर आली की ते तण जाळायला थोडा प्रॉब्लेम देतं। त्याच्यामुळे जर आपण हे तणनाशक कोरड्यात मारलं तर त्याचे अजून पण सुंदर रिझल्ट दिसायला भेटतात।